Hello everyone, welcome back to the lecture series of structure of atom. Today we will discuss about the reasons for failure of the Bohr model or limitations of the Bohr model, quantum mechanical model of atom. So let's start. First, limitations of Bohr model. So first limitation was Bohr's atomic model failed to account for finer details of the hydrogen atom spectrum observed in sophisticated spectroscope experiments. म्हणजे बोहर्स ॲटॉमिक मॉडेल जे होतं ते स्पेक्ट्रमबद्दल जास्त काही माहिती देऊ शकत नव्हतं, फायनर डिटेल्स देऊ शकत नव्हतं. काही फाईन लाईन्ससुद्धा मिळत होत्या त्या इमिशन स्पेक्ट्रममध्ये. मग त्या कोणाची वेवलेंथ शो करत होत्या, कोणाच्या वेवलेंथशी रिलेटेड होत्या त्या फाईन लाईन्स, ते बोहर्स ॲटॉमिक मॉडेल एक्सप्लेन करू शकत नव्हतं. So this is the first limitation. Second one, Bohr model was unable to explain the spectrum of atoms other than hydrogen. Means it is valid only for hydrogen and hydrogen like species, but it cannot explain the spectrum of other elements or other atoms. तो फक्त हायड्रोजनसाठी आणि हायड्रोजन लाईक स्पेसिससाठीच व्हॅलिड होतं बोहर ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे ज्या ॲटम्समध्ये किंवा एलिमेंट्समध्ये एक इलेक्ट्रॉन आहे अशाच ॲटमसाठी बोहर्स ॲटॉमिक मॉडेल काय होतं, व्हॅलिड होतं. ओके. थर्ड लिमिटेशन, बोहर थेरी कुड नॉट एक्सप्लेन दी स्प्लिटिंग ऑफ स्पेक्ट्रल लाईन्स in the presence of magnetic field, also known as Zeeman effect or electric field, that is स्टार्क इफेक्ट. ओके. म्हणजे ज्या लाईन्स होत्या इमिशन स्पेक्ट्रममध्ये, ज्या लाईन्स मिळालेल्या होत्या त्या स्प्लिट होत होत्या कोणाच्या प्रेझेन्समध्ये, मॅग्नेटिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये. मग त्या इफेक्टला झीमॅन इफेक्ट असं सुद्धा म्हणतात, किंवा इलेक्ट्रिक फील्डच्या प्रेझेन्समध्ये त्यांचं स्प्लिटिंग ऑब्झर्व होत होतं. तर त्याच्याबद्दल काही बोहर थेरी सांगू शकत नव्हती, स्प्लिट होत होत्या त्या लाईन्स, स्पेक्ट्रल लाईन्स. ओके. फोर्थ, Bohr theory failed to explain the ability of atoms to form molecules by chemical bond. So these are the four limitations of Bohr atomic model, and therefore thought that a better theory was needed to explain silent features of atomic structure. So next point is reasons for failure of the Bohr model. बोहर मॉडेल जे फेल झालं त्याच्यासाठी रिझन्स कोणते होते, अशा कोणत्या दोन थेअरीचा शोध लागला होता, किंवा असे कोणते डेव्हलपमेंट्स आले होते की ज्याच्यामुळे बोहर्स मॉडेल जे आहे ते फेल ठरलं होतं. सो फर्स्ट वन वॉज डी ब्रॉगलीज प्रपोजल ऑफ ड्युअल बिहेवियर ऑफ मॅटर, अँड सेकंड वन इज हिझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. ओके. सो दीज आर दी टू proposals or principles that leading to the failure of the Bohr model. First, de Broglie's hypothesis. In Bohr model, an electron is regarded as a charged particle moving in well-defined circular orbits about the nucleus. बोहर मॉडेलनुसार इलेक्ट्रॉन्स काय करतात, चार्ज पार्टिकल आहेत आणि ते न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर पाथमध्ये फिरतात. इन कॉन्ट्रास्ट टू दिस, डी ब्रॉगली प्रपोज इन 1924 दॅट मॅटर शुड एक्झिबिट अ ड्युअल बिहेवियर, दॅट इज बोथ पार्टिकल अँड वेव लाईक पार्टिकल्स. 1924मध्ये डी ब्रॉगली या सायंटिस्टने काय सांगितलं की मॅटर दोन बिहेवियर दाखवतं, एक पार्टिकल बिहेवियर आणि दुसरं वेव बिहेवियर. This means that electrons should have momentum p, that is a property of particle, as well as wavelength, property of wave. म्हणजे इलेक्ट्रॉनला सुद्धा काय असलं पाहिजे, दोन प्रॉपर्टी असल्या पाहिजेत. इलेक्ट्रॉनचं ड्युअल नेचर असलं पाहिजे, पार्टिकल म्हणतो आपण त्याला, आणि मग तो वेव पण मध्ये पण असला पाहिजे, वेव नेचरमध्ये पण असला पाहिजे. मग जर तो पार्टिकल आहे तर त्याला काय असलं पाहिजे, मोमेंटम असलं पाहिजे p, आणि वेव सारखं नेचर दाखवतो तर तो त्याला वेवलेंथ पण असली पाहिजे. ही गेव द फॉलोइंग रिलेशन बिटवीन वेवलेंथ अँड पी ऑफ अ
मटेरियल पार्टिकल. त्याने हे रिलेशन दिलेलं आहे डी ब्रॉग्ली हायपोथेसिसने. लॅम्बडा इज इक्वल टू दिस inverted y is known as lambda. Lambda is equal to h divided by mv. mv means mass into velocity, that is momentum p. Okay, so remember this de Broglie's hypothesis. de Broglieच्या हायपोथेसिस नुसार काय सांगितलं त्याने की पार्टिकल्स किंवा मॅटर हे दोन बिहेवियर दाखवतात, ड्युअल नेचर दाखवतात, पार्टिकल नेचर आणि वेव्ह नेचर. मग जर इलेक्ट्रॉनला आपण मॅटर कन्सिडर केलं तर त्याचे पण काय असले पाहिजेत, दोन नेचर असले पाहिजेत, एक तर पार्टिकल नेचर आणि दुसरं वेव्ह नेचर. मग जर ते पार्टिकल आहेत तर त्याचा अर्थ काय असलं पाहिजे, त्यांना मोमेंटम असला पाहिजे, आणि वेव्ह आहेत तर त्यांची वेव्हलेंथ पण असली पाहिजे. मग त्यांनी या वेव्हलेंथ आणि मोमेंटममधलं रिलेशन दाखवण्यासाठी हे सूत्र किंवा फॉर्म्युला दिलेला आहे. लॅम्बडा इज इक्वल टू h डिवाइड बाय mv. mv is equal to p, that is momentum. Okay, so remember this. Second reason for failure of the Bohr model was Heisenberg's uncertainty principle. In the year 1927, Werner Heisenberg stated the uncertainty principle. What was it? It is impossible to determine simultaneously the exact position and exact momentum of an electron. Uncertainty principle काय होता की एकाच वेळी एखाद्या वस्तूची किंवा इलेक्ट्रॉनची पोझिशन आणि त्याची व्हेलोसिटी, मोमेंटम म्हणजे व्हेलोसिटी, फाइंड आउट करणं शक्य नाही आहे. एकतर आपण पोझिशन फाइंड आउट करू शकतो किंवा मोमेंटम, पण दोन्ही ॲट अ टाइम आपण फाइंड आउट करू शकत नाही. जर तुम्हाला त्याची एक्झॅक्ट इलेक्ट्रॉनची पोझिशन माहिती आहे तर त्याची व्हेलॉसिटी माहीत असणं शक्य नाही, आणि जर व्हेलॉसिटी माहिती आहे तर त्याची पोझिशन काय आहे ते माहिती असणं शक्य नाही, असं अनसर्टेनिटी प्रिन्सिपल सांगतो. इन अदर वर्ड्स, द पोझिशन अँड मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन कॅनॉट बी डिटरमाइंड विथ द सेम सर्टेनिटी. इफ द सर्टेनिटी ऑफ डिटर्मिनेशन ऑफ वन प्रॉपर्टी ऑफ द टू इज हाय, it means that the uncertainty of its determination is low. In that case, the uncertainty of determination of the other property is very high. तेच सांगितलेलं आहे या पॅरेग्राफमध्ये की जर एक तुम्हाला एक्झॅक्ट माहिती असेल तर दुसरी प्रॉपर्टी म्हणजे मोमेंटम किंवा व्हेलॉसिटी माहिती असणं शक्य नाही. एकच तुम्ही फाइंड आउट करू शकता, एकतर एक्झॅक्ट पोझिशन तरी किंवा एक्झॅक्ट मोमेंटम तरी. इथे अनसर्टेनिटी प्रिन्सिपल दिलेला आहे बघा. डेल्टा एक्स इंटू डेल्टा पी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू h डिवाइड बाय 4π. मीन्स व्हॉट? डेल्टा एक्स इज द अनसर्टेनिटी इन पोझिशन अँड डेल्टा पी एक्स इज द अनसर्टेनिटी इन मोमेंटम. म्हणजे आता इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की अनसर्टेनिटी म्हणजे काय? एरर. ओके, तर अनसर्टेनिटी इन पोझिशन अँड अनसर्टेनिटी इन मोमेंटम यांचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केलात तर त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा असणार आहे? एकतर ग्रेटर दॅन h डिवाइड बाय 4π असणार आहे किंवा इज इक्वल टू h डिवाइड बाय 4π असणार आहे. इथे रिप्लेस काय केलं आहे बघा, डेल्टा पी साठी mv घेतलेलं आहे, मास इंटू व्हेलॉसिटी. ओके, और यू कॅन राईट मास एकदम निग्लिजिबल असतं म्हणून तुम्ही डायरेक्टली डेल्टा व्ही सुद्धा लिहू शकता. ओके, सो डेल्टा एक्स इंटू डेल्टा व्ही इज ग्रेटर दॅन और इक्वल टू h डिवाइड बाय 4π. दिस इज द हिझनबर्ग और हायझनबर्ग अनसर्टेनिटी प्रिन्सिपल. म्हणजे बघा, आता तुम्हाला एक एक्झॅक्ट माहिती आहे, डेल्टा एक्स एक्झॅक्ट माहिती आहे, मग त्याच्यातला एरर काय असणार आहे? 0 असणार आहे, बरोबर ना? सपोज हा समजतोय की नाही बघा प्रिन्सिपल मी काय म्हणते ते. डेल्टा एक्स इथे काय आहे? एरर इन पोझिशन. ओके, थोडासा काहीतरी फरक असेल, एक्झॅक्ट माहिती असणं शक्य नाही आहे. हा हायझनबर्गचा अनसर्टेनिटी प्रिन्सिपल आहे. त्याने काय सांगितलेलं आहे की ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशनमध्ये एवढा फरक असणार आहे, h डिवाइड बाय 4π, किंवा याच्यापेक्षा जास्त असेल किंवा तेवढाच असेल, इज इक्वल टू.
मग जर समजा आता इथे डेल्टा कशासाठी घेतला आहे की काहीतरी एरर, समवॉट एरर आहे त्याच्यामध्ये. ओके, पण जर आता तुम्ही म्हणालात की मला पोझिशन एक्झॅक्ट माहिती आहे, एक्झॅक्ट माहिती आहे म्हणजे त्याच्यातलं एरर काहीच नसणार आहे, म्हणजे आपण डेल्टा एक्स काय घेतलं पाहिजे, 0 घेतली पाहिजे डेल्टा एक्सची व्हॅल्यू, बरोबर ना. मग जर तुम्ही ही इथे 0 घेतलात, सपोज तुम्हाला पोझिशन एक्झॅक्ट माहिती आहे, याचा अर्थ अनसर्टन्टी इन पोझिशन इज 0. ओके, सो देन 0 इंटू हे आहे तसंच राहणार डेल्टा पी. ओके, इथे डेल्टा पी वेट सिया तुम्हाला इथे माहिती आहे की हे 0 आहे. ओके, मग त्याच्यानंतर हे तुम्ही तसंच लिहिणार डेल्टा पी इज इक्वल टू हे पुढे आहे तसंच 4 डिवाइड बाय एच डिवाइड बाय 4 पाय. ओके, मग तुम्हाला आता काय फाइंड आउट करायचं आहे, डेल्टा पी फाइंड आउट करायचं आहे, मोमेंटम, बरोबर ना. मग हा डेल्टा एक्स कुठे जाणार, ह्या साईडला जाणार. मग आता डेल्टा एक्सची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे, बरोबर ना. मग कोणत्याही संख्येला 0ने डिव्हाइड केलं की आन्सर काय येतं, इन्फिनिटी येतं, बरोबर ना. आन्सर इन्फिनिटी येतं. म्हणजे तुम्हाला मोमेंटम त्याचा काय असणार आहे माहितीच नसणार आहे. खूप फरक असणार आहे इन्फिनिटीच्या एररमध्ये. किती फरक असणार आहे, इन्फिनिटीच्या नाही, मोमेंटमच्या अनसर्टेंटीमध्ये मोमेंटमची अनसर्टेंटी किती असणार आहे, इन्फिनिटी असणार आहे. किंवा एरर किती असणार आहे, इन्फायनाईट असणार आहे. इन्फायनाईट म्हणजे अगणित, मोजता न येण्यासारखा फरक असणार आहे. याचाच अर्थ काय, तुम्हाला मोमेंटम एक्झॅक्ट माहिती नाही आहे. ओके, सो दिस इज द हिझनबर्ग अनसर्टेंटी प्रिन्सिपल. 0 का घेतलं, कारण तुम्हाला पोझिशन एक्झॅक्ट माहिती आहे. मग एक्झॅक्ट माहिती आहे म्हणजे डेल्टा एक्स काय असणार आहे, 0 असणार आहे. एरर नाही, काहीच एरर नाही म्हणजे 0. तसंच तुम्ही डेल्टा पी पण 0 घेऊन बघू शकता. जर मोमेंटम तुम्हाला एक्झॅक्ट माहिती आहे तर तुम्ही मोमेंटमची व्हॅल्यू काय घेणार, 0. मग डेल्टा एक्स काय होईल, सेम असंच होणार, इन्फिनिटी. ओके, अ न्यू ब्रांच ऑफ सायन्स कॉल्ड क्वांटम मेकॅनिक्स वॉज डेव्हलप्ड in 1926 by Werner Heisenberg and Erwin Schrödinger based on uncertainty principle and wave motion respectively. Quantum mechanics based on the ideas of wave motion will be discussed here. Schrödinger developed the fundamental equation of quantum mechanics which incorporates wave particle duality of matter. The Schrödinger equation or wave equation is written as H cap psi इज इक्वल टू ई साय. आता इथे एक नवीन ब्रांच चा शोध लागला, क्वांटम मेकॅनिक्स. ओके, बोहर्सचं मॉडेल झालं, रुदरफोर्ड मॉडेल झालं, त्याच्यात काही ना काही चुका होत्या, काही ना काही ड्रॉबॅक्स होते. मग आता एका नवीन ब्रांच ऑफ सायन्सचा शोध लागला, ती म्हणजे क्वांटम मेकॅनिक्स. आणि स्क्रॉडिंजर हा जो सायंटिस्ट आहे त्याने एक इक्वेशन दिलं, क्वांटम मेकॅनिक्सचं इक्वेशन, आणि त्याचा फॉर्म्युला असा होता एच कॅप साय, हे सायचं साईन आहे, इज इक्वल टू ई साय. एच म्हणजे हॅमिल्टोनियन ऑपरेटर आहे तो. अँड सॉल्विंग स्क्रॉडिंजर इक्वेशन इज बियॉन्ड द स्कोप ऑफ दिस बुक. इट मे however be noted that solution of Schrödinger equation gives E and psi, व्हॅल्यू ऑफ E and psi. तुम्हाला आता सध्या ह्याच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी नाही आहे, म्हणजे हे स्क्रॉडिंजर इक्वेशन सॉल्व करून त्याचे व्हॅल्यू वगैरे फाइंड आउट करण्याचं नाही आहे तुमच्या बुकमध्ये. जस्ट तुम्हाला इक्वेशन्स दिलेलं आहे, स्क्रॉडिंजर इक्वेशन. सो रिमेंबर ओनली दिस इक्वेशन. आणि त्याच्यानंतर तुम्हाला या स्क्रॉडिंजर इक्वेशन इथे दिलेलं आहे बघा. ओके, बघा, सॉल्विंग स्क्रॉडिंजर इक्वेशन इज बियॉन्ड द स्कोप ऑफ दिस बुक. खूप मोठं आहे इक्वेशन ते, आणि तुम्हाला काय ते सिलेबसला स्टडीसाठी नाही आहे, फक्त याच्यासाठी सांगितलेलं आहे की स्क्रॉडिंजर इक्वेशन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला 4 क्वांटम नंबर मिळतात आणि त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. कोणते आहेत ते 4 क्वांटम नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझ्युमिथल क्वांटम नंबर आणि मॅग्नेटिक क्वांटम नंबर. अशा प्रकारे ते 4 क्वांटम नंबर आहेत ज्याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. ओके, सो
In next lecture we will study about these 4 quantum numbers. By solving Schrodinger equation we get these 4 quantum numbers: principal quantum number, azimuthal quantum number and magnetic quantum number. अजून एक असतो इलेक्ट्रॉनिक क्वांटम नंबर असतो, 4 आहेत, कदाचित दिलं नाही ते. ओके, इलेक्ट्रॉन स्पिन क्वांटम नंबर. So we will study about these 4 quantum numbers in next lecture. Okay, thank you.